वाटेला जाणारा जाताना मागे तू फिरू नको, उगाच सांगून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. तुझ्याही माणसाची गण सोडू नको, तुझ्या हाती आहे डोळा सारा काळजी रे. त्यांनी अक्षरशः 3दा PSIच्या मेहनत देऊन 2दा ग्राउंड वरून परत आलेला माणूस आहे. त्याच्या मागे खूप मोठी कहाणी आहे. बॅकग्राऊंड म्हणा हे ते म्हणा सगळेच लोक सांगतात भाषण देताना की माझी परिस्थिती अशी, माझी परिस्थिती तशी. त्याचं कधी त्या माणसाकडे चेहऱ्याकडे बघून कधी वाटणार नाही किंवा त्याचं गुणगान कधी तो गाणार नाही. आणि दुसरं म्हणजे ह्या गोष्टी आवडताना थोडीशीच नाही म्हणजे याच्यात ते जो आज सत्कार जे केलाय आपण हे सगळे आपल्या दत्ता भावांनी मी त्याला स्वतःहून पुढाकार घेऊन हे करून त्याला बळ म्हणजे फोर्स करून इथपर्यंत आणलंय. त्याला अशा गोष्टी दिखावायची आवड नाहीये. पण एक अपयशातून यशाकडे कसं जायचं हे जिवंत उदाहरण अक्षय खंडागळे आणि ते त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतील ते मी त्यांना विनंती करतो. गावचं पण लवकर सेलिब्रेशन करायचंय त्याच्यासाठी वाईट वाटलं खूप नाही का होईल आता लवकर. तर माझ्याबद्दल वैयक्तिक म्हणजे मी बीडचा आष्टे तालुका आष्टे आता सगळ्याला परिचयाचं झालेलं अंगणवाडी मला किंवा तर माझं ग्रॅज्युएशन ते कंप्लीट झालं तर 2019ला मी स्टार्ट केलेलं. तेव्हा नुकतीच तलाठी भरती महापौर वगैरे भरती चालू झालेली आहे. तेव्हा म्हणजे काय समजत होतं नाही का अभ्यास कसा करायचा काय करायचं वगैरे. तेव्हा मग कुठंतरी गणित इंग्लिश वगैरे मराठी हे ते चालू राहिलं. नंतर समजलं ऑगस्टला 19च्या लास्टला क्लास वगैरे केले खाली इकॉनॉमिक्सचे. म्हटलं कुठंतरी एमपीएससीचे व्यवस्थित ट्रॅकवर यावं म्हणून उत्तम पवारकडे इकॉनॉमिक्सचे वगैरे बॅच वगैरे केलेली. तिथनं मग सगळं समजलं एमपीएससी बाबत सिलेबस वगैरे असेल काय असेल ते असेल. मग तिथनं पासून जे स्टार्ट केलं तेव्हा पहिल्यांदा म्हणजे असं की 18ला मी तेव्हा 25 काय हाय स्कोर आलेला. पण 19ला जेव्हा द्यायची होती चांगला अभ्यास झालेला. पण नेमकं 20च्या स्टार्टिंगला आपला कोरोना आलेला त्यामुळं सगळं एक्झाम वगैरे शेड्यूल सगळं पुढे गेलेलं नाही का. मग तेव्हा मग घरी गेलेलो आम्ही सगळीच. त्याच्यानंतर अभ्यास चालूच होता पण गावाकडे गेलो सगळे आल्यानंतर कुठं कुणीच अभ्यास केलेला नाही. सगळे एकदम निवांत झालेले. त्याच्यानंतर जेव्हा एक्झाम आली 1.5 वर्षांनी तेव्हा दिलेले तेव्हा थोडक्यात म्हणजे 40च्या आसपास काही स्कोर आलेला. मला वाटतं मी कमी लागलेलं तेव्हा हा त्यामध्ये उठलेलं नाही का. मग त्याच्या पुढे वगैरे दिले एक्झाम वगैरे मेन्स वगैरे होते 22ला त्याला बाहेर पडलो. राहुल पण होता मला पण स्कोर आम्ही सोबतच केली होती पण त्याला कमी थोडेफार मार्काने तो उघडा नाही. त्याच्यानंतर मग आता 23ला दिलेली एक्झाम सगळ्यांनाच माहिती आता ती 2 वर्ष गेली त्याच्यामध्ये. त्यामध्ये कुठेतरी वाटत होता होईल आता फिक्स कुठेतरी असं. मग आता ते 2 वर्षांनी रिझल्ट वगैरे लागला तर आनंद आहे थोडाफार. पण राहुल राहिला त्याबद्दल पण दुःख आहे. पण लवकरच त्याची मीटिंग क्लिअर होईलच त्यामुळे काय एवढं बोलतो. मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो राहुल आणि दत्ता यांचे सरांचे असतील सगळ्यांचे असतील. थँक्यू सरांसाठी. थोडंसं बोलतो मला रावत नाही बोलायचं थोडंसं बोलतो मी. म्हणजे एक काय सांगायचं माहिती का विशेष म्हणजे आम्ही खूप लायब्ररीमध्ये बघितलं पण ह्या लायब्ररीचं गुणगान मी कायम गातो आणि गाणार पण. कारण ह्या लायब्ररीचं वैशिष्ट्य खूप मोठं आहे आणि खूप वेगळं आहे. हे ज्याला समजलं त्याला समजलं ज्याला नाही समजलं त्याला नाही समजलं. ह्या गोष्टी 2 आहेत. एक म्हणजे निकाल आणि दुसरी म्हणजे परीक्षा. परीक्षा हा सगळेच कॅन्डिडेट येतात आणि सगळे त्यासाठी क्वालिफाय असतात. अभ्यास सगळेच जण करतात. फरक असतो तो फक्त निकालाचा. हे जे की त्याच्यामध्ये आज माझा फरक पडलेला आहे एवढीच गोष्ट आहे. आणि ही जे ह्या लायब्ररीचं माहोल आहे ना ही एकच गोष्ट अशी आहे की तुम्ही कुठं पण फिरून या. मी माझा वैयक्तिक ओपिनियन सांगतो किंवा ह्याला विचारा. आम्ही सोबत 2 मेन्सला अभ्यास केले. STI 600 असू द्या PSI 2022 असू द्या. आम्ही PIच्या लायब्ररीत होतो जवळपास सगळ्याच लायब्ररी होतो. पण इथं आल्यानंतर ना माणूस यशाचं म्हणजे काय म्हणते यशाचं शिखर गाठल्याशिवाय परत जात नाही. ह्या लायब्ररीत म्हणजे एवढं लक आहे. शेवटची शंका असू द्या पण शेवटचा गुलाल ह्या लायब्ररीमध्ये पडतो म्हणजे पडतोच एवढं कन्फर्म आहे. आणि ह्याच्यामध्ये आहे ना म्हणजे कुठली बी सुविधा असू द्या आपण जसं हक्काचं म्हणतो ना आपण आर्य परिवार नाव दिलं होतं ते खरंच आर्य परिवारच आहे. आपल्याला अभ्यासिका कोणच म्हणत नाही.
म्हणजे असं ह्या लायब्ररीचं थोडंसं एक याच्यामध्ये वाटा आहे आणि सगळेजण अभ्यास करतात आणि सगळेजण होणार हे नक्की मी विश्वास व्यक्त करतो आणि माझे शब्द थांबवतो. जय हिंद. सरांना विनंती करतो की अक्षय खंडागळेबद्दल थोड्या कालामध्ये आलेलं तुमचा अनुभव व्यक्त करावा. कोणाची मन दुखावले असतील तर माझ्याकडनं कार्य परिवाराच्या आणि पुढील वाटचाली शुभेच्छा. की हे देशाचा पहिला पास आहे आणि पुढचा टप्पा लवकरच पार करावा. कार्य परिवाराकडून फुल स्टॉप नाही, एक कोमा दिलाय फक्त. हा कोमाचा असावा, आयुष्यात फुल स्टॉप नसावा, सक्सेसला फुल स्टॉप नसावा. जितकं वरती जाता येईल तितकं त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सर्वांचं एकदा. पण कसं आहे त्याला पण एक गोष्ट सांग, हे त्याचं मोठे पण आहे की तो म्हणत होता माझा सत्कार नको बिकॉज ऑफ राहुलचा रिझल्ट थोडासा हे तो पण येणार आहे. म्हणजे थोडासा मागे ठेवलाय फक्त आम्ही देवाने त्याचा रिझल्ट थोडासा मागे ठेवलेला आहे, तो पण येणार आहे. पण ह्याची अशी इच्छा होती की त्याचं नाही तर आपण थोडंसं लेट सेलिब्रेशन करू. पण हे आर्या परिवार म्हणतो आम्ही, त्यातला सदस्य आहे ना एक फॅमिली मेंबर सारखाच आहे. आणि दुसरी एक गोष्ट अशी होती की आता पोरांच्या ग्रुप बी गेल्यात, काही आलेत, काही पास झालेत, काही नापास झालेत. त्यांच्यासाठी बाबा एक इन्स्पिरेशन असावं म्हणून त्यामागचा हा एक हेतू होता की बाबा तुझा जल्लोष साजरा करायचा होता आम्हाला. थँक्यू सो मच. तो आला जल्लोष खूप मोठा करायचा होता पण तो माझ्यामुळे राहिला ऍक्च्युली. खऱ्यामध्ये जल्लोष त्याचा खूप मोठा करायचा होता कारण त्याचे एफर्ट्स तसे आहेत. आणि दुसरं म्हणजे अजून एक सांगायचं होतं मला काय, ह्यावेळेस पुढची जी रिझल्ट आहे ना आपला राज्य कंबाईनचा असू द्या किंवा पोलीस भरती येणारी एप्रिलमध्ये असू द्या, ह्यावेळेस मध्ये आउट ऑफ लायब्ररी असेल, आउट ऑफ रिझल्ट आहे. एरियामध्ये कुणाचा स्ट्राईक रेट नाही एवढा आपल्या लायब्ररीचा स्ट्राईक रेट आहे. आज रोजी विराट कोहली खूप फॉर्म मध्ये चालतो, तो त्याचा स्ट्राईक रेट जसा वेगळा आहे ना तसा आहे. आर्या लायब्ररीचा एक स्ट्राईक रेट वेगळाच आहे, जसं कोहलीचा आहे तसा. आज प्रॉपर जर बघितलं तर 30 स्कोर आहेत आपले एमपीसी करणारे. एमपीसी पोरापैकी आज आपल्या मेन्सच्या पुरी सोडता फक्त पोरांचा जर विषय बघितला तर 7 पोरं आपले जे 62-65 प्लस स्कोर आणि जे टॉपचे स्कोर आहे जे आपल्या छोट्याशा एक जे म्हणतो ना आपण छोटं आहे लायब्ररी म्हणजे आपलं काय गरज आहे. एक आर्या परिवारामध्ये ना खूप मोठं ह्याचं रहस्य वेगळं आहे ह्या अभ्यासिकेचं. तर आणि सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांचा गुलाल सेलिब्रेशन करावं, माझ्या हाताने भेटावं ह्या वर्षापर्यंत. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यात जास्त अभ्यास करा आणि सगळे सक्सेस व्हा. सदस्यपेठमध्ये पण जे स्कोर जे 62, 78 जे मी आज पहिल्यांदा बघितले. म्हणजे मी सदाशिवपेठमध्ये अभ्यासाला होते आहे आता पण सध्या तिथं माझे सगळे ग्रुप आहेत, सर आहेत, सगळे आहेत. पण मी सगळ्यांचे स्कोर ऐकले. पण मला याचा अभिमान वाटतो की मुलं इतका म्हणजे मी ह्यांना सतत विचारते की पोरं खातात काय बघा अभ्यास तर करतात मान्य सगळ्या गोष्टी. असं नाही की प्रत्येक लायब्ररीमध्ये सुविधा असतात, सगळ्याच गोष्टी असतात. असं नाही की आपल्याच लायब्ररीमध्ये आहे. पण आपल्या लायब्ररीचं वैशिष्ट्य आता तुम्हीच तुमच्या ह्यांनी सांगताय की असाच परिवार तुमचा कायम आमच्या सोबत राहू द्यात आणि कायम तुमचं हे सक्सेस असं सेलिब्रेशन करण्याचा आम्हाला एक संधी मिळावी. आमच्या वाघाचा एकदा यायला पाहिजे. काउंट केले माझ्या ह्याच्यातले जे होते का 8 ते 9 मुलं एलिमेंट होणार आहेत आता. त्यात असे किती असतील महाराष्ट्रामध्ये? भरपूर आहेत. याचा एकदा झालं मग साधा वाघाचा होईल, पुढल्या वर्षी दुसऱ्या वाघाचा दुसरा फिक्स दुसरा फिक्स आहे आपला.